हा अरे बसा ना. नाही राहू दे सर. अरे काय तुम्ही बरं मला सांगा तुमचं नाव सांगा. हा अरुण कदम. वा. हा. आज काहीतरी वय स्वतःच वय 56. 56. हा. मूळ गाव कोल्हापूर. म्हणजे कोल्हापूर आहे का कोल्हापूर आहे? कोल्हापूर. 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 हा चला चला आपण आता तुमच्या केसचा स्टडी करू. हा. हा थांबा जरा. काय झालं? कुणाल कुणाल ए रत्न आहे माझ्याकडे एक. हाय का? कुणाल मी आलो ना. हे काय करत आला तू असा? काय आहे हे? कचरा साफ करून राहिलो ना. अरे ते कशाला घेऊन आला? टाकून देतो. मी ना सांगलो ना. हा मी ना माती खाल्ली. हो ना मी येडा होता. हा हे घे. हा आता हे कुडी फेकशील तिकडे. नाही हा? इथं खिडकी आहे ना. मग खिडकीतून फेकणार मग कुडी फेकशील. कचऱ्याच्या डब्यात. कचऱ्याच्या डब्यात फेकतो ना मी. तसा तो हुशार आहे. हो. तसा तो हुशार आहे. बाकी ध्यान नका देऊ त्याच्याकडे. हा अरे आला का फटक्यात. हा अरे कायच करवा तू. हे बाय साहेब आले. केस आली आहे. तू लिहून घेता फटक्यात येले सांगा. हो हा. हा लिहून घेईन तो माझा असिस्टंट आहे. हो ना. लिहून घे. वहीत लिहू काय. आपण जनरली वहीतच लिहितो. हा. दुसरीकडे लिहितो का तू काही. नाही 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 मग? म्हणजे केस सिरियस असन त्या वहीत लिहू की लिहून खोळाच्या वहीत लिहू. अरे सिरियसली घेणं आपल्याला हे केस. हो काय. मग पेनानं लिहा लागन. मग पेन घ्यावा लागन. पेन तुलाच घेणार पडीन. हो ना. ड्रायव्हर थोडी स्वतः बाहेर येणार ना म्हणून हे घे रे पेन असा थोडी देणार आहे तो. नाही पण तो तर निर्जीव आहे. पण तू तर सजीव आहे ना. हो मग कोण जायला पाहिजे. मग मी. जाय तिकडे त्या ड्रायव्हर मध्ये हात घाल पेन काढायला लिहायला सुरुवात कर. हो ना. हा हा. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. लिहिन तो. हा तो लिहिन. अरे हा हा फटक्यात घेते वय. तुम्ही सांगा त्याला तू यांचं म्हणणं लिहायचं फक्त. हा फक्त हे जे सांगतील ते लिहायचं. हो ना. लिहिशील ना. लिहिन ना. हा आणि मला एक समजत नाही काय? आहे तुम्ही राहता कोल्हापूरमध्ये. हा आणि तुमची जळगावच्या कोर्टात केस कस का आली. सांगतो हिताने काय तो हा. म्हणजे कसं आहे का हा. मी मागच्या महिन्यामध्ये इकडं डिजिटल मीडियाच्या कॉन्फरन्सला आलो होतो का नाही. हा. मित्राची गाडी घेतली. मस्त निघालो गाडीतून. आयो अशी गाडी म्हणजे रस्ता एकदम भारी. रस्त्यामध्ये मला असं बाजूला मेंढा दिसला. आयो म्हणलं हे मेंढा केवढं चांगलं आहे. म्हणलं त्याला आपण काहीतरी विचारावं म्हणून मी थांबलो आणि केलं ब्या. हे काय असं केलं ते बिथारलं आणि ते उरफाट फिरलं का नाही ते जे येवले आणि ते माझ्या मोटरसायकलला धडाक दिली आणि पडले खाली. अरे बाप. मग काय अहो मी तिथे गेलो. हा? म्हणलं निपची पडले आता काहीतरी पाणी शिंपडावं काहीतरी करावं म्हणून खाली उतरतोय तर त्याचा मालक आला आणि तो माझ्याशी भांडायला लागला. तो म्हणतोय मला ह्याचे कमान 1.5 लाख रुपये तरी ह्याचे मिळालं पाहिजे. 1.5 लाख कशाचे पाहिजे त्याला 1.5 लाख. मी त्याला तेच म्हणलं हे 1.5 लाख कशाला. हळू बोला ना. आम्हाला लिहिता नाही येत ना. अयो अरे तू ते जे सांगताय ते लिह. बाकीच्या गप्पा बिप्पा नको लिहू. हो काय. हा. मग खोडा लागन. ए, थांब. काय खोडतो पहिले मला दाव. हा. अरे बापरे. काय झालं. अरे याचं पहिलेच अक्षर गंधपटक होतं त्याच्यामध्ये त्यानं काना मात्रा वेलांट्या एकावर एक तंगड्या टाकून दिल्या त्यांच्या. मग तुम्ही हळू बोला ना. नाहीतर मग काना मात्रा वेलांटी मिक्स होते ना. हो भाऊ मी सांगतो त्यांना दादा तुम्ही व्यवस्थित बोला. हे प्रिंटर लय खतरनाक आहे. अयो. हा हिब्रू भाषेतले ड्रायव्हर आहे त्याचे. तुम्ही व्यवस्थित बोला फक्त तो लिहितोय. ए राजा हा. लिहशील ना रे. लिहतो हा, हे बघ. हा. तर मी त्याला म्हणलं अरे बाबा मी नाही त्याने डुचा दिलाय मी नाही मारलंय त्याला. हा नाही पण हे फारच चुकीचं झालंय बरं का. हा. तुम्हाला सांगतो मी काय आहे, मला वाटतं तो मरतुकडा मेंढा आहे ना तो त्या मालकानं मुद्दाम रस्त्याच्या कडेला ठेवला. म्हणजे कोणतरी गाडी येईन त्याला डुशी मारीन आणि तो मेंढा तडीच मरून जाईन. म्हणजे मग काय याला 1.5 लाख वसूल करायला सोपं जाईन. Correct. गोल आहे तुम्हाला. गोल आहे. तुम्हाला गोत्यात आणलंय बाकी काही नाही. तो मी इथं फिरतोय 2-4 दिवस तुमचा बोर्ड वाचला स्वास्थ्यात असलेला वकील आहे मी असा तुमचा बोर्ड वाचला आणि हिथं आलोय हो. काय हरकत Please, नाही. काय पण करा कर. पण ह्याच्यातून मला सोडवा. मला जळगावात जास्त दिवस नाही राहायचे. नाही. कोल्हापुरात जायचंय मला. आणि अरे काय कर- सोडू काय घाबरू नका काय तुम्ही. नाही. सोडू तुम्हाला आम्ही. हा. आपण आहे ना एक साक्षीदार घेऊ हा. आणि त्या साक्षीदाराला सांगू का आमच्या बाजूने खोटं बोल. हा, correct. काय का नाही. हा. म्हणजे काय त्याला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही तिकडे नव्हते तुम्हाला गाडी येत नाही तुम्ही मेंढा उडवला नाही. हा एकदम वा. भारी, एकदम भारी
भारी राव. लय भारी. म्हणजे 3 प्रश्न 3 उत्तर 3 मिनिटात कोल्हापूर. एक नंबर एक नंबर. मी साक्षीदार तयार करतो. 20,000 रुपये पर डे लागेल त्यांचं. अयो 20,000 साहेब 20,000 कुठून आणायचे? अरे मग ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खायप्याचे वांदेत 20,000 कुठून आणायचे? तुम्ही तुमचा साक्षीदार आणा बरं. हित जयगावात कुठून आणायचे हो? कोल्हापुरात माझी ओळख आहे, कोल्हापुरात माझी केस असती का नाही, निम्म कोल्हापूर तिकडे आणलं असतं. हो पण आणि मग आता करशान काय मला सांगा. तुमच्याकडे पैसे नाही आणि आपल्याला असा स्मार्ट साक्षीदार पाहिजे ना, जो की बोलता आला पाहिजे त्याला. स्वस्तातलं बी पाहिजे, स्वस्तातला बी पाहिजे. हा पण मुद्दा आहे. करा ना काहीतरी. काय नाही काय यो चालेल का? हो हा खुळ्यागत करते ना ग तू. नाही काळजी नाही करायची. मी आहे ना. कुणाल हा ते लिहून थांबव. थकला असेल ना तू बेटा. बाप्पा खड्डेच खाणले तुला कसे. हळूहळू सांगा ना. अरे सांगत नाही मी आता तुला काम सांगतो. तर ठेव बाजूला. हा सांगा ना. हा ठेव तू ठेव. हा काय आहे? तुले ना साक्षीदार म्हणून उभं राहणं. हा हा करीन. तुम्ही याला सांगा टेन्शन नाही घ्यायचं. या इकडे या इकडे. त्याला नीट सांगा. घाबरू नका. मी तुमच्या मागे आहे. सांगा त्याला. दाद्या मी काय सांगतो ते नीट ऐक. हो ना. हे बघ गेल्या महिन्याच्या 22 तारखेला गुरुवारी रात्री 10:30 वाजता तू तिकडं होतास असं एवढं बोलायचंय. पण मी तर माझ्या बायकोकडे होतो. अरे हा असणार ना. हा पण नुसतं तिकडं होता एवढंच बोलायचंय तुम्हाला. नाही ना. पण मी तिथं असेन तर माझ्या बायको जवळ कोण असन? तुम्हीच असणार तुमच्या बायको जवळ. पण तिथं नुसतं म्हणायचंय की मी तिथं होतो. हो ना. पण माझ्या बायकोले भेव वाटते ना. एकटी असली तर ते घाबरते ना. अरे जास्त टेन्शन घेऊ नको. फक्त तुला एवढंच बोलणं आहे की तू त्या रात्री त्या रोडावर फिरायला गेलता. बाकी काहीच नाही. मग माझ्या बायकोकडे कोण? मी अयो साहेब, तुम्ही मी होता असं समज. मी होता असं समज. हा मग तुम्ही माझ्या बायकोकडे थांबान काय? हा. मग मला काही काळजी नाही. अयो खुळ्यागत बोलायला लागले ते रिपेअर करत असणे. हो मी बोलतो. हा, अरे तुले फक्त काय करणं आहे की तुला फक्त एवढंच बोलणं आहे की मी त्या रस्त्याला रात्री 10:30 फिरायला गेलता. नुसता टेळ्याला गेला बाबा. एवढंच बोलणं आहे तुला. हा एवढं बोलायचं. हो ना. हा. पण मी तिकडे कायले जाऊ? मी तर तिकडे जातच नाही. अरे असं समज का बाबा तू अंडे आणि ब्रेड घ्यायला गेला होता बाबा. पण अंडे तर खातच नाही ना मी. मग आणि माझ्या घरी कोणीच अंड खात नाही. अयो अरे मग अंड सोड, ब्रेड आणायला गेला असं तरी म्हणशील का नाही? हा फक्त ब्रेड घे. नाही ना. ब्रेड तर मी त्या पक्याकडून घेतो ना. त्या पक्याला राग नाही येईन का मग? अरे कशाला राग यायला पाहिजे? आपण त्याला सांगायचंच नाही की पक्या आम्ही इकडनं ब्रेड घेत नाही म्हणून. हो ना. पण तुम्ही मला कोर्टामध्ये बोलायला लावा ना. काय? तर कोर्टातलं ते पेपरात छापून नाही येईन काय? मग पक्याला माहिती होईन ना. मग पक्याला राग नाही येईन, वाईट नाही वाटन काय? नाही असं काय नाही होईल. हा. अरे तू जेव्हा जाशील ना भाऊ. अरे एकदम चिरकुट केस आहे बे. हाय का नाही? आणि मीडियावाले मी पाहून घेईन ना. अरे हे आहे ना डिजिटल मीडियावाले. पण हेच तर फसले ना. कायला तुम्ही फसले यार. जाऊ दे बापा. त्यांना बी जाऊ दे. तू बी राह. मीडिया मी सगळा सांभाळून घेईन. तू तुझे काम कर फक्त. हो ना. पण माझा दुसरा प्रॉब्लेम आहे ना. काय प्रॉब्लेम आहे? त्या दिवशी गुरुवार होता ना. हा. म्हणजे दत्ताचा वार होता. हा. मग मला उपवास होता ना. क? हे पक्याले माहित नाही होईन. हा. पण दत्ताले तर माहित होईन ना. अरे पण दत्ताले माहिती ना की कुणालनं उपवास करेल. हो. म्हणजे दत्ताचा कुणालवर भरोसा आहे हो. आणि कुणालचा दत्तावर भरोसा आहे. हो. तुमचा एकमेकांवर भरोसा आहे. हो. पण हे जजले माहिती नाही ना. हो. म्हणजे जजले माहितीच नाही पडणार तू ब्रेड घ्यायला गेलता का नव्हता गेलता. तुले फक्त जजले सांगणार का मी ब्रेड घ्यायला गेलता. हो ना. हा. पण दत्ता तर म्हणन ना की तू माझा उपवास करू राहिला तर त्या दिवशी तुले ब्रेड खावाची काऊन इच्छा होऊ राहिली. तो मी ते त्यावर भक्ती करतो ना. मग तो मले काय म्हणन, तू तर मायावर भक्ती करत, तू तर खोटं बोलू राहिला. मग मी तुले पोरं कायले देऊ? पहिलेच तर साहेब मले 4 वर्ष झाले पोरगच झालं नाही ना. अरे बाप रे. खरंय खरंय. पण मला एक समजत नाही आहे. दत्ताने काय करावं लागलं आता मला तेच ना. तू एक काम कर ना. तू फक्त एवढंच बोल का मी तिकडे फिरायला गेला होता आणि मला ते सगळं दिसलं. तुला हे बोलायला काय प्रॉब्लेम आहे? आता रडायला काय झालं? अरे
झालं तुला दादा. मी रडू राहिलो ना. अरे अख्खे 12 कॅमेऱ्यांना माहिती का तू रडतोय हा. पण तू का बरं रडतो मी हडवा झालो ना. अरे तू हळवा नाही तू काय problem? माझ्या आईनं लहानपणापासून मला सांगितलं काय? ना की खोटं बोलायचं नाही. आणि तुम्ही तर मला कोर्टामध्ये खोटं बोलायला लावणार आहात. आणि तिथं तो गांधीजीचा फोटो असेल ना, मग गांधीजीच्या फोटो समोर मी कसं खोटं बोलू. माझ्या काकानं सांगितलं आहे की शहाण्यानं कोर्टाच्या पायऱ्या चढायचेच नाही. तू शाय नाही नाही. मग तुला काल लागू आहे पण मी काय म्हणतो, मन मन मी कोर्टाच्या पायऱ्या नाही चढीन, पण संडासाचा पाईप धरून खिडकीतून आलो तर चालन काय? निघ आत्ताच इकडं चल निघ. तुझ्या सारख्या माणसांना कोर्टाच्या आवारात बी दिसले नाही पाहिजे. जो माणूस खोटा बोलत नाही ना त्यांना कोर्टात यायची हिंमत नाही करायला पाहिजे. चल निघ इकडून थांबू नको